नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मागील त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये मागील 6 ते 8 महिन्यापासून वाट पाहत असलेले शेतकरी यांच्यासाठी कंपनी कोटा उपलब्ध झाला होता. काल रात्री म्हणजेच 7 जुलै 2025 रोजी रात्री 10 वाजून 30 ते 35 मिनिटांनी जीके एनर्जी लिमिटेड तसेच शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड या दोन कंपनीचा कोटा ओपन कास्ट कॅटेगरीसाठी उपलब्ध झाला होता. आता यामध्ये काही शेतकऱ्यांनी ही कंपनी निवडलेली आहे आणि याबद्दलचं अपडेट आपल्या चॅनललाही मिळालेलं होतं. त्यामधून काही आपल्या टेलिग्राम चॅनलवरील युजरनी ही कंपनी निवडलेली आहे. तुम्हीही जर कंपनी निवडण्यासाठी मागील 6 ते 8 महिन्यापासून प्रयत्न करत असाल, परंतु तुम्हाला कोटा कधी उपलब्ध होतो आणि कंपनी कधी येते हे माहीत होत नसेल, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले टेलिग्राम चॅनल दिलेले आहे, तेथून तुम्ही जॉईन करू शकता. तेथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर आपण अपडेट देत असतो किंवा युजरच्या मार्फतही तुम्हाला अपडेट मिळत असते. काल रात्री तुम्ही पाहू शकता 10 वाजून 39 मिनिटांनी एका युजरने टाकलेलं होतं, शक्ती आणि जीके एनर्जी लातूर जिल्ह्यासाठी ओपनसाठी कोटा आलेला आहे. हा कोटा सर्व जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला होता आणि त्यांनी स्क्रीनशॉटही शेअर केलेला होता. त्यानंतर ग्रुपमधील बहुतांश लोकांनी जीके किंवा शक्ती सोलार पंप्स यांची निवड केलेली आहे. या कंपनीचा कोटा जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटांमध्ये संपतो. कारण काय, मागील 8 महिन्यापासून ओपनसाठी कोटा उपलब्ध होत नाही आणि कोटा उपलब्ध झाल्यानंतर कोटा आहे तो कमी असतो आणि सिलेक्शन करणारे युजर भरपूर आहेत. त्यामुळे 5 ते 10 मिनिटांमध्ये हा कोटा संपून जातो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सोलार संबंधित जेवढे काही अपडेट असतील ते सर्वप्रथम मिळत राहतील. तुमच्याकडे टेलिग्राम नसेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवरून टेलिग्राम डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करून घ्या, तुमचे नाव टाका. त्यानंतर टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मराठी टेक मित्र या चॅनलवर यायचं आहे आणि तुम्हाला कोणत्याही व्हिडिओ खाली टेलिग्रामची लिंक पाहायला मिळेल. तुम्हाला चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे यायचं आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा यावरती क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनलवर रिडायरेक्ट केले जाईल. टेलिग्राम चॅनल तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि जॉईन नावाचे बटन तुम्हाला दिसेल. जॉईन केल्यानंतर तुम्हाला डिस्कशन ग्रुप जर जॉईन करायचा असेल, म्हणजे ग्रुप जॉईन करायचा असेल, तुम्हाला स्वतः काही कमेंट करायचे असतील, बोलायचं असेल दुसऱ्या युजरसोबत, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक SMS सारखा आयकॉन पाहायला मिळेल. त्या SMS सारख्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जॉईन डिस्कशन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ग्रुपमध्ये जॉईन केले जातात. इथं तुम्ही स्वतः बोलू शकता किंवा कमेंट करू शकता, दुसऱ्या युजरसोबत बोलू शकता. ग्रुप जॉईन केल्याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे, तुम्हाला कंपनी कधी ॲड होणार आहे याचं अपडेट वेळोवेळी मिळत राहील. कारण तुम्हाला कंपनी कधी ॲड होते आणि कोटा कधी संपतो याची माहिती होत नसते. त्यामुळं या ग्रुपवर आपल्या 8,000 पेक्षा जास्त लोक आहेत. त्यामुळं त्यापैकी काही लोक कंपनी ॲड झाल्यानंतर मेसेज करतात किंवा आपल्याला अपडेट मिळाल्यानंतर आपण ही चॅनलवर अपडेट देत असतो की कंपनी ॲड झाली आहे. त्यानंतर तुम्ही लगेचच 2 मिनिटांमध्ये कंपनी निवडू शकता. तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची दुसरी पद्धत सांगतो. इथं मराठी टेक मित्र चॅनल सर्च करायचं आहे आणि तुम्हाला मोर लिंक्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. मोर लिंक्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं टेलिग्राम चॅनल पाहायला मिळेल. यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्याचा फायदा तुम्हाला हा होईल की वेगवेगळ्या शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या ज्या काही PDF फाईल असतील, GR असतील किंवा नवनवीन अपडेट्स असतील, ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. यामुळे तुम्हाला कंपनी निवडण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. कंपनीचा कोटा आल्यानंतर त्याचं अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो. चॅनलवर अपडेट आल्यानंतर तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये कंपनी निवडू शकता. असा हा महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि काल आलेल्या कोट्यामध्ये जीके किंवा शक्ती सोलार पंप यापैकी तुम्ही कोणत्या पंपाची निवड केली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.